आज आपल्या समाजात घडलेली ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे। जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात भावानेच आपल्या बहिणीशी लग्न केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले होते। आई-वडील लहानपणीच वारल्याने दोघांनी एकमेकांना आधार मानून आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला। मात्र शिक्षणाचा अभाव आणि कायद्याविषयीचे अज्ञान यामुळे या दोघांनी समाजाच्या रूढ परंपरांकडे दुर्लक्ष करून विवाह केल्याचे समजते। या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावात मोठा गदारोळ उडाला। स्थानिक ग्रामपंचायतीने आणि सामाजिक संघटनांनी तात्काळ हस्तक्षेप करून प्रशासनाला याबाबत माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दोघांना संरक्षणाखाली घेतले असून पुढील तपास सुरू आहे। कायद्यानुसार अशा प्रकारचे विवाह वैध नसतात आणि हे विवाह कायद्यानुसार गुन्हा मानला जातो। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत। सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करताना सांगितले की अशा घटना समाजातील अज्ञानाचे द्योतक आहेत आणि शिक्षण व जागृतीचा अभाव अजूनही ग्रामीण भागात खोलवर रुजलेला आहे। गावकऱ्यांनी देखील माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्हाला हे ऐकून धक्का बसला, पण हे सर्व मुलांमध्ये आईवडिलांचा आधार नसल्यामुळे झाले आहे। अनेक समाजसेवी संस्थांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की अशा घटनांच्या मुळाशी पोहोचून युवकांना योग्य मार्गदर्शन देण्यात यावे। महिला व बालकल्याण विभागाने या दोघांना समुपदेशन देण्याची तयारी दर्शवली आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत। रिपोर्टर म्हणून आम्ही या घटनेचा आढावा घेताना असे स्पष्ट दिसते की समाजातील काही भाग अजूनही कायद्याबाबत अनभिज्ञ आहे आणि भावनिक एकटेपणातून चुकीचे निर्णय घेतले जातात। या घटनेतून एकच संदेश मिळतो, शिक्षण, समुपदेशन आणि सामाजिक जागरूकता हीच अशा घटनांवर उपाय आहे। सध्या पोलीस या दोघांवर आवश्यक कायदेशीर कारवाई करत असून प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत जाण्याची शक्यता आहे। स्थानिक लोकांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की या दोघांना योग्य मानसिक आणि सामाजिक आधार दिला जावा। या घटनेनंतर प्रशासनाने गावात जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून युवकांना विवाह, कायदा आणि सामाजिक नियमांविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे। समाजातील प्रत्येकाने हे समजून घेणे आवश्यक आहे की रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे आणि अशा निर्णयांमुळे केवळ स्वतःचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान होते। गावात सध्या शांतता परतली असली तरी या घटनेने सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे की शिक्षण आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे अजूनही ग्रामीण भागात अंधश्रद्धा व गैरसमज टिकून आहेत। या प्रकरणाच्या माध्यमातून प्रशासनानेही युवकांना योग्य दिशा देण्यासाठी नवीन योजना आखण्याचे संकेत दिले आहेत। समाजात जागृती निर्माण करणे, कायद्याचे ज्ञान देणे आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात संवाद वाढवणे हेच या घटनेतून पुढे येणारे महत्त्वाचे धडे आहेत। या संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून लवकरच या घटनेचा निष्कर्ष न्यायालयीन पातळीवर लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।